तर मॅचला होते सुरुवात. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गंगामाता चषक 2025 आयोजक वज्रश्वरी क्रिकेट संघ निंबोली बी यांच्या संयुक्त विद्यमानाला दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय. सुंदर आणि दर्जेदार असं नियोजन आमचे आयोजक आहेत. राजा गुलवी, शुभम गुलवी आहेत, प्रतीक गुलवी, अर्श गुलवी, दिनेश भोईर, सचिन गुलवी, नयन गुलवी, शिवम गुलवी, जयदीप गुलवी, पूर्ण टीम आमची च्या माध्यमातून दर्जेदार असं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच ऑन. 2 सलामी फलंदाज हर्षद चौधरी सोबत अजय पाटील ओपन करण्यासाठी आलेले. दापोडेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सामना जिंकणारा संघ आजच्या दिवसातील लास्ट मॅच खेळणार आहे. जय हनुमान खोनी संघासोबत. कुठला संघ सुपर 3 मध्ये येतोय त्याकरिता महत्त्वपूर्ण सामना तो लास्ट असेल. मॅच ऑन. पहिलाच बॉल वरती गोल्डन विकेट हवेमध्ये. डाऊन द बॉल. दोघ जण आहेत. एक्झिट काय झाला मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. दोघांचे कॉल. तिकडे महेंद्र देखील आले होते, मोनिश देखील पोहोचले होते. कॉलिंग महत्वाची. झेल सोडला तर कोणाचा? हर्षद चौधरी. येणाऱ्या काळामध्ये जरूर काही आक्रमक शॉट पाहायला मिळतीलच, यामध्ये शंका अजिबात नाही. तद्वर तो स्टॅकिंग एंडला नाहीये, तो आता नॉन स्टॅकिंगला गेलेला आहे. स्टॅकिंग एंडला अजय पाटील आलाय खेळण्याकरिता. टीमचा जो कॅप्टन आहे अक्षय पाटील समोर. कमी केली गती. पुन्हा मिस टायमिंग. आता सूरज पोहोचेल का? दूर राहिलाय. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 3 धावा. धावा पुस्तकावरती. षटक क्रमांक पाहतो आपण मार्गस्थ असताना यावेळेस हा पहिला षटक आहे पॉवर प्लेचा. पहिल्याच बॉल वरती मोठी मिस्टेक झालेली आहे. रिकव्हर करता येईल का पुन्हा? खार बॉलला मोठा प्रश्नचिन्ह आहे. कमी केली गती. चेंज अप पेस आहे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला चेंडू. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. पुन्हा कमी गतीनं चेंडू हाताळलाय. चांगला चेंडू आहे. चांगलं व्हेरिएशन आहे. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग म्हणजे चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना पाहतो आपण अक्षय पाटीलला पहिला मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच प्लेयर राहिला होता. सुपर आणि चांगली त्याची बॉलिंग. बॅक टू बॅक काही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. रन्स एकूण आहेत स्कोर बोर्ड वरती 3च धाव आहेत. त्याचं कारण चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॉल. यावेळेस अजून एक चेंडू चांगला आहे. बॅक टू बॅक 3rd बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग. डॉट चेंडू आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग. विकेट टू विकेट बॉलिंग. आमचे सन्माननीय बबलाजी गोले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. टर्न आहे, बॉन्स आहे, सगळ्या काय गोष्टी आहेत. लेग ब्रेक आहे, ऑफ ब्रेक आहे, अशा काय चेंडू आपण सातत्यानं अक्षय जेव्हा बॉलिंग करतो तेव्हा आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो, बघत असतो. आणि ते सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं या पहिल्या ओव्हरमध्ये. पहिले षटक जर पूर्णच्या पूर्ण बघतो आपण राहिलं खारबावचं. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स फक्त 3च आलेले आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. यस धीज आहे. बॅक सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. दापोडीची धावसंख्या 3 आहे. मग हर्षदला संधी मिळाली होती त्याला, त्याच्यानंतर स्ट्राईकच नव्हती मिळाली. तो आता आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळेल. समोर सूरज पाटील बाहुबली बॉलिंग मार्कवरती आहेत.
ही कॉन्टॅस्ट चांगली पाहायला मिळाली आपल्याला चौधरी आणि पाटील मध्ये. दोघे अप्रतिम खेळाडू आहेत. तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर याकडून जास्तीत जास्त मागणी असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि ते दोघेही आता आमने सामने आहेत. पहिलाच बॉल आखूड टप्पाचा पूल केला ऑन साइडला डीप मध्ये. आता चूक होणार नाही. चौधरीला फायनली परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का दापोडेला. महत्वपूर्ण विकेट हर्षद चौधरीला संधी मिळाली होती. तो फायनली पुन्हा बाद होतो स्वास्थ्यामध्ये. प्रितेश पाटील वरती मोठी जिम्मेदारी आता या मॅचची आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जयनुमान खोनीच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण आला असाल तर लवकरात लवकर आपल्याला संपर्क साधायचे. यापुढची मॅच आपल्याला खेळायची आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना असणार आहे. कोणी संघ आपण रिपोर्ट करायचा आहे. प्रितेश पाटील न्यू मॅनिंग. चांगला चेंडू फुलर लेनचा काय चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. सुपर चेंडू. दोन धावा इथनं मिळतील. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा जेलची संधी. महत्वपूर्ण विकेट इकडनं मिळणार आहे प्रितेशची. परतावा लागेल त्याला देखील मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक मोठा धक्का सूरज पाटीलने घेतल्यात. गोल्डन विकेट 2. जित पाटील नवीन मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता इथनं आता भागीदारी महत्वपूर्ण गरजेची असेल. दापोडे संघासाठी यावेळेस ऑन साइडला फटका टर्न केला. डीप मध्ये 2 फिल्डरला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. करा फिल्डिंग खारभावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचा फायदा होत असताना या मॅच मध्ये जरूर दापोडे टीमला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती. सूरज पाटील ओद विकेट ना. ऑन साइडला पुन्हा टर्न केला. जेलची संधी. डाऊन द बॉल. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. महत्वपूर्ण अजून एक विकेट इथनं घेतलेली आहे सूरज पाटीलला. जबरदस्त बॉलिंग खेळाडू बाद. सोजर पहिला मॅच मनादोमाच प्लेयर मैदानाच्या मध्ये टॉप 3 फलंदाज बाद झालेले आहेत. हर्षद चौधरी, प्रितेश पाटील, जीत पाटील देखील बाद झालेला आहे. रन्स आहेत 9. दुसऱ्या ओव्हरचा मार्गस्थ असताना ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे सूरज पाटीलची. काय जबरदस्त त्यानं बॉलिंग केलेली आहे.
विकेट टू विकेट बॉलिंग, विकेट घेतला जात आहेत. यावेळेचा आताचा चेंडू चांगला, लेन देखील चांगले येत असताना डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर अखेरीस वीरतानाची दापोलीची धावसंख्या आपण बघतो 3 विकेट गेलेल्या, धाव आहेत फक्त 9. टीमचे कॅप्टन बॉलिंग मार्क वरती. अनिकेत म्हात्रेचा पहिलाच बॉल, त्याचं भव्य स्वागत जरूर झालेलं आहे. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. थँक्यू डीजे. दोघही कॅप्टन आमने सामने. समोर अजय पाटील दापोडेचे कॅप्टन, अनिकेत म्हात्रे साईज खारभावचे कॅप्टन. सिक्सर संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 15-15 वरती. वेगवान चेंडू, विकेट किपरच्या पाठी. महेंद्र काका काय करतात देष्टांच्या मागे, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तद्वर 3 धावा इकडनं धावून कंप्लीट झालेल्या आहेत. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा फटकावेत पुन्हा तिकडे डाऊन द बॉल. फिल्डर चूक होणार नाहीये, फलंदाज बाद. चेतन पाटील आलेत क्रमांक 6 वरती खेळण्याकरिता. विकेट गेलेला 4 रन्स देखून बघतो आपण. धावफलकावरती 18. टार्गेट किती सेट करतील त्याकरिता लक्ष असेल खारभावचं. महत्वपूर्ण विकेट अर्षद चौधरीची, प्रितेश पाटीलची सूरजने अगोदरच घेतलेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही. येत असताना डॉट बॉल. एक्झिट कशा पद्धतीने बॅटिंग होते मैदानामध्ये, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला. बॅक टू बॅक डॉट बॉल. अनिकेत म्हात्रे मोठे रिस्टार आहेत. बघा
त्याच्यावरती लगेच स्माइल बघा त्यांच्या चेहऱ्यावरती. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. 0 मिनिटामध्ये लगेचच ते व्हिडिओ बनवतात. आताही कदाचित बनवू शकतील. बघा कॅमेरामॅनला विनंती आपण रजिस्टर दाखवावा टेलिव्हिजन सेटवरती. अनिकेत म्हात्रे. निहाल पाटील लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मागवती. 3 ओव्हरमध्ये 18 झालेल्या आहेत. इकडनं 20 ते 25 जावा, कमीत कमीत 20 तरी हव्यात दापोडेला. बघूया अजय पाटील टीमचे कॅप्टन एखादी चांगली इनिंग खेळतील का आपल्या टीम करिता. हा बोला. बघा विकेटच्या हॅट्रिकसाठी खास करून पारितोषिक असणार आहे निहालसाठी. या नक्की स्पर्धेचे लाडके आयोजक राजा गुलवे यांच्याकडनं 1000 रुपयाचं. सूरजला पारितोषिक का नव्हता. समोर खेळले तद्भर 10 विकेटनं एक सिंगलच मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण स्कोअरबोर्ड वरती 19च धाव आहेत. 4 विकेट गेलेल्या आहेत. मोठा संघर्ष करावा लागेला मॅच मध्ये. बघतो आपण दापोडे टीमला रन्स बनवावा लागतील. कारभावच्या अगेन्स्ट रणनीती. ऑन साइडला फटका. सूरज तिकडे पोहोचलाय. काय झेल पकडलाय. जबरदस्त झेल. कार्बन कमाल कॅच पकडलेला आहे फलंदाज. जरूर 500 रुपयाचं बक्षीस या जेल करिता राजा गुलवे यांच्याकडनं ऑनलाईन केलं जाईल. तुम्ही तुमचा जीपे चेक करा. राकेश आलेत नवीन बॅटर. समोर ड्राइव्ह केलेला विशप मध्ये फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. थोडीशी खराब फिल्डिंग. 1-2 का 4-4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. 23 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल. पूल केलाय. फटका चांगला आहे. पॉवरफुल आहे. आला हा सिक्सर मिड विकेटला. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 झालेली आहे. अजून एखादा मोठा फटका. 30+ धावा. एक 10 विकेट मिळते शेवटच्या बॉल वरती. चेक करायचं बघूया आपण. सेट झेल तर पकडलेला आहे. बघूया चेंडू थर्ड अंपायर.
तेव्हा जो निर्णय आलाच नाही. यस, लिगल आहे चेंडू हा आणि विकेट शेवटच्या बॉलमध्ये देखील मिळालेली आहे. आणि एकूण रन्स एकूण झालेले आहेत 29-30 करायचे त्या मॅच मध्ये. साई स्पोर्ट्स कारबॉल हा सामना जिंकण्याकरिता आपण कोरिया कॉम्बॉक्स मध्ये बदल पुन्हा येत असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र भागेश मात्रे. टीम जनमन कोणी कॅप्टन टॉसच्या संदर्भात तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर, ज्यांचा आवाज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये या क्रीडांगणाच्या चहू बाजूला दुमदुमताना पाहायला मिळाला. खरं तर मानेरे गावचे सुपुत्र, मानेरे गावाला समालोचनाच्या माध्यमातून रिप्रेझेंट करणारा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. जो बैलगाडा जरूर बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा तुम्हाला तो आवाज तुम्हाला ऐकायला पाहायलाच मिळतो. तो आवाज तुम्हाला कॉम्बॉक्समधून क्रिकेटच्या परिपटलावरती क्रिकेटच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी तुम्हाला फर्स्ट इनिंगमध्ये सांगताना त्यांचा आवाज पाहायला मिळाला. सध्या तरी हे टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला आमचे प्रेक्षक लाडके पाहायला मिळतात. ज्या प्रेक्षकांनी खरं तर या क्रीडांगणाच्या चहू बाजूला जी गर्दी केली आहे त्या प्रेक्षकांचे मी आभार व्यक्त करेन. सध्या ते 2 फ्लॅग आहेत, प्रवीणजी गुळवी साहेब, विनोदजी गुळवी साहेब, दोघे उद्योगपती, माजी सरपंच जरूर प्रवीणजी गुळवी यांचाही फ्लॅग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्या फ्लॅगच्या मागे काहीशे प्रेक्षक आहेत, ते प्रेक्षक मनोमोरात या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. प्रेक्षक हे प्रत्येक स्पर्धेचे नेत्रबिंदू असतात, कारण ज्या प्रेक्षकांच्या सेलिब्रेशनने एखाद्या खेळाडूला तुम्ही बघत असता मोटिवेट होत असताना अनेक सारे प्रेक्षक कोणी आपल्या खेळाडूला मोटिवेट करण्यासाठी आलेलं असतं, कोणी एखादं नवस घेऊन आलेलं असतं. एखादा प्रेक्षक असाही असतो की एखादा खेळाडू त्याचा जरूर आयडॉल असतो, त्यालाही अनेक सारे प्रेक्षक बघण्यासाठी येत असतात. आणि सध्या तरी ही स्पर्धा जर आपण पाहिली ना तर ही देखणी बनवण्याच्या मागचं एकमेव कारण या भागातला अर्धशतकांचा राजा अर्थातच राजा गुळवी, शुभम गुळवी, प्रतीक गुळवी, हर्ष गुळवी, दिनेश भोईर, सचिन गुळवी, नयन गुळवी, शिवम गुळवी आणि जयदीप गुळवी आणि आई वजेश्वरी निंबोली बी टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी ऑर्गनायझिंग केलेली आहे. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वकाने सहर्ष स्वागत करतोय. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कामगिरी थोडीशी कमकुवत झाली, परंतु 30 धावा डिफेंड करण्यासाठी आपण असं म्हणू शकत नाही की या धावा डिफेंड करण्यासाठी कठीण आहेत. या धावसंख्येवरती सुद्धा फाईट देऊ शकते, कारण खारबाव संघाची जी बॅटिंग आहे ना त्या बॅटिंगला थोडीशी आता डासलवायला लागेल. बॉलिंग करत असताना दापोडेला पहिलाच बॉल ऑन साइडला पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. चर्चा चालू होती की जी खारबावची बॅटिंग ऑर्डर आहे ना तिला जर ढासलवली तर या मॅच मध्ये टीम दापोड्याच्या बाजूने काम बनू शकतं. प्रितेश हा बॉल पहिल्याच बॉलवरती विकेट मिळत असताना प्रणय पाटील बाद. थँक्यू डीजे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लागला, जरूर फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाला. प्रितेश पाटीलचा पहिलाच बॉल वंडर बॉल कारबाव प्रणयसाठी होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ॲक्युरेटली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ती कॅच पकडण्यात आली आणि पहिला महत्त्वाचा हादरा इथनं देत असताना प्रितेश पाटील. चेतन यांच्याकडनं पारितोषिक हे की लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यामधला 1 विकेट तर आलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय पराग वतारी. खरं तर गतवर्षी पराग वतारी त्याच्या फॉर्मसाठी थोडासा झगडत होता. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये खेळ त्याचा थोडासा तुम्हाला कमकुवत पाहायला मिळाला, परंतु त्याने लास्टला सांगितलं गेलं की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लासिकल प्लेअर आहे जो क्रमांक 3 वरती आला या मॅचमध्ये 30च्या टार्गेटमध्ये. ओद विकेट प्रितेशचा बॉल लेंथ वरती होता, सुंदर फटका. हा क्लास आहे पराग वतारीचा. आणि जी चर्चा आपण केली होती ना की फॉर्म कधी खराब होऊ शकतो, परंतु तुमचा क्लास सांगून जातो की तुम्ही कशा पद्धतीने फटका खेळतात. सुंदर फटका, पराग वतारीचा पहिला चौकार.
अप्पर कटच्या साहाय्याने खरं तर सेवाग अशा पद्धतीने फटके खेळत असतो आणि पहिल्या मॅचमध्ये सुद्धा परागने चौकाराने सुरुवात केली होती त्याच्या डावाची. याही डावाची सुरुवात तो चौकाराने करत असताना विकेट गेल्यानंतर त्याने धावफलकाचा श्रीगणेश केला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला कुठेही खेळू शकले असते, परंतु जर तर याला मुलीच प्राधान्य नसतं. सत्ता गेल्यानंतर क्रिकेटमध्ये शानपण आपोआप संपतं. हा फुल टॉस बॉल ऑन साईडला न खेळण्या कारणाने याही बॉलवरती जरूर प्रत्युत्तर द्यायचा होता, परंतु रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. चौकारानंतर डॉट बॉलची समाप्ती. लक्ष्य 30 धावसंख्येचं आहे आणि 30 धावसंख्या रोखण्यासाठी ना पहिलं षटक पॉवर प्लेचा पॉवर पॅक यायलाच हवं. प्रितेश हा बॉल बॉटम हँडचा सुंदर वापर, गॅपमध्ये डकलाय, ऑन साईडला चाललाय डीपमध्ये बॉल, परंतु फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, शेवटच्या मुवमेंटला त्याने हात पुढे केला. चांगली फिल्डिंग. जेव्हा ग्राउंडिंग स्ट्रोक असतो ना तेव्हा आपण दूरवरचा प्रवास करत असताना बॉल गतीने जाईल का, बॉलला आपण अडवू शकू का, या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये रीड असतात. परंतु हा बॉल पहा कशा पद्धतीने टाकला. सन्माननीय अक्षयजी भोईर यांना आपण विनंती करूयात की मंचावरती जागा तुमची निर्धारित आहे, या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा रिव्हर्स, फिल्डरच्या अगदी जवळून बॉल ट्रॅव्हल झालाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे क्षेत्ररक्षक राकेश त्या ठिकाणी होता, त्याला बीट करून बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे मास्टर. पहा क्रिकेटमध्ये विदिन अ सेकंड तुम्हाला विचार करावा लागतो. आता विदिन अ सेकंड विचार केला पराग वतारीने, रिव्हर्स त्याने खेळला, परंतु विदिन अ सेकंड जो विचार करायचा होता ना फिल्डरला त्यांनी केला, परंतु बॉल त्याच्या अगदी हाताच्या खालून निघून गेला, जिथे चौकार मिळाला स्वीपर कव्हरच्या दरम्यान आणि चौकारने टीमची धावसंख्या 10. सन्माननीय विजयजी गुळवी साहेब यांचं या दरम्यान आगमन झालेलं आहे. 40+ क्रिकेट ते सध्या तरी गाजवतात. या तुमचं सहर्ष स्वागत. फॉलिंग स्वीप खेळायचा होता, परंतु पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय की पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. टीमची धावसंख्या ज्या 10, जिथे लक्ष्य या मॅचमध्ये टीम साई स्पोर्ट्स कारभाव समोर आहे 30 धावसंख्येचं. आता 18 मध्ये बनवायचे 20. या धावा रोखल्या जाऊ शकतात, कारण असे अनेक सारे कारणामे आहेत जे क्रिकेटच्या परिपटलावरती आणि इतिहासामध्ये तुम्ही पाहिलेत. कारण आईबापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताना तुम्ही बघितलेत. APJ अब्दुल कलाम याने आई बहिणीचे दागिने गाण ठेवले, ते भारताचे राष्ट्रपिता झाले. स्टीफन हॉक खरं तर व्हीलचेअरवरती बसून शरीराची हालचाली कोणत्या प्रकारची नव्हती तरी त्यांनी विविध शोध लावले. नेल्सन मंडेला 18 वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला, परंतु जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी शांतीचा संदेश दिला. आणि एकमेव महाराष्ट्राचं असं उदाहरण ज्याने मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन आईचे स्वप्न पूर्ण केलं आणि या महाराष्ट्राचं नंदनवन केलं, या महाराष्ट्र स्थापन केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. यांनाही अपयश असं वाटत होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे की अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर ही हिंदवी स्वराज्य स्थापन झालंच नसतं. त्याच्यामुळे आता अवघड जरूर वाटत असेल टीम दापोडेला, पण ती क्षमता आहे दापोडे टीम समोर की 18 बॉलमध्ये ते 20 धावा रोखू शकतात. त्याच्यासाठी आता येणारे गोलंदाज हे पॉवरफुल हवेत. त्यासाठी आलाय सूरज पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये, माफ करा सुजल पाटील. पहिलाच बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न, ब्लॉक केलं होतं बॅट्समनला, पण तो ऑन साईडला घरंगळत. तिसऱ्या टप्प्यावरती लॉंग ऑनला फिल्डिंग झाली. या बॉलवरती आपण पाहिली सिंगलने टीमची धावसंख्या 11. 11 वरचं धावफलक आहे ना, ते धावफलक आता जर कंट्रोल झालं, जर या धावा कंट्रोल केल्या ना तर कदाचित टीम दापोडे या मॅचमध्ये शिरकाव करू शकते. परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे, त्यांच्यासमोर कसं प्रत्युत्तर राहील. या 17 बॉलमध्ये धावा 19 डिफेंड होतील का नाही, येणारे 17 बॉल आणि या ज्या धावा 19 आहेत त्या सांगून जातील. ओ द विकेट सुजलचा हा बॉल परागसाठी होता. बॉल ऑफसमवरती होता, त्या कारणास्तव इनसाइड आउट खेळायचा होता, पण तो मागे चाललाय. अजूनही फिल्डरच्या हातामध्ये बॉल आला नव्हता. अखेरकार त्याने बॉलला बाउंड्री लाईन लगत अडवला. या बॉलवरती सुद्धा मिळतात 2. पराग पोहोचलाय 12 वरती. टीमची धावसंख्या 13. लक्ष होते या मॅचमध्ये 30 धावेचं, आतापर्यंत 13 बनल्यात, म्हणजे येणारे 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये बनवायच्यात 17. 16 बॉल 17 धावा. सध्या तरी समीकरण ऑन ग्राउंड ऑन पेपर हे सोपं वाटतंय, परंतु ते कठीण होऊ शकतं कारण संघ समोर दापोडे आहे. ओ द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, परंतु रिव्हर्ससाठी फिल्डर ठेवला होता. आपण स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर पाहिला. याच दरम्यान मिळते सिंगल. पराग पोचलाय 13 वरती. टीमची धावसंख्या 14.
आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ना 43 बाउंड्री आणि 41 सिक्सर लागलेले आहेत. आजचा पहिलाच दिवस आहे. अजून 2 दिवस येणारा क्रिकेटचा खेळ खूप सुंदर राहील आणि ही मॅनेजमेंट कमिटी सुंदर मॅनेजमेंटने तुम्हाला ही स्पर्धा संपन्न करत असताना पाहायला मिळेल. सुंदर ड्राईव्ह, जरूर ऑफ ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये लॉंग ऑफला दुसरीचा प्रयत्न, लगेचच प्रवास सुरू केला. परागला स्वतः माहिती आहे, एका बाजूला अक्षय पाटीलला ही माहिती आहे की आपण हा सामना इझिली जिंकू शकतो, परंतु आपली जी स्ट्रेंथ आहे ना ती स्ट्रेंथ मोडायची नाही. तेच अक्षयने सांगितलं. अक्षयचा सुंदर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला, ज्या अक्षय पाटीलला मागच्या मॅचमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलताना बघितला होता. तोच अक्षय ऑन द स्ट्राईक. रिव्हर्स फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. पुन्हा एकदा फिल्डर इन ॲक्शन मध्ये, इथनं फंबल झाले. ही चुकी आपण फिल्डरची म्हणू शकत नाही, कारण आउटफील्डच्या माध्यमातून बॉल डायव्हर्ट झाला आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. अक्षय पाटीलच्या खात्यामध्ये 4. हा पहा ॲक्शन रिप्ले, फुल टॉस बॉल होता, अगदी लेग स्टंपला हिट करणारा बॉल, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं. तिथे आउटफील्ड थोडीशी खराब होती, टप्पा बाउन्स झाला, अनपेक्षित उचळी फिल्डरच्या डोळ्यासमोरून बॉल आपण कव्हर्सला ट्रॅव्हल होताना बघितला आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 20. चला टीम कोहलीचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. शेवटची ऑफिशियल वॉर्निंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की टीम कोहली तुमच्या कॅप्टनला रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये, परंतु रिझल्ट चांगलं मिळेल. इथनं मिळेल एक सिंगल. ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी संपन्न जरूर झाला असा एका सिंगलनेच, परंतु डायरेक्ट हिट झालाय. काम तमाम. माहिती आहे अक्षय पाटीलला सुद्धा की आपण बॅट ड्रॅग केली नाही, तो स्वतः परतीचा प्रवास करतोय आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि विकेट अक्षय पाटीलची मिळवत असताना सुजलच्या खात्यामध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा आपण जास्त जरूर बघितलं नाही, परंतु 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये एकंदरीत धावा 21. हा पहा ॲक्शन रिप्ले, सुजलच्या हातामधनं बॉल निसटला गेला. अक्षय पाटीलला वाटलं की 2 धावा पूर्ण होऊ शकतात, परंतु फिल्डरची चपलाई तुम्हाला पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट झाला. अक्षय पाटीलला ही ठाऊक होतं की आपण बॅट ड्रॅग केली, त्याच्या अगोदर बॉल स्टंपवरती लागला, त्याच्यामुळे तो कोणत्याही प्रकारचा संकोच त्यांनी अंपायर्सकडे सुद्धा बघितलं नाही आणि तो डगआउटमध्ये गेला आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय बाहुबली ऑफ कारभाव सूरज. आता 12 मध्ये 9 बनवायचे आहेत. 30 लक्ष, निदान 40 धावा जरी असते ना डिफेंड करण्यासाठी, तर संगत दापोडेकडे ती स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप होती, पण तो सुरुवातीच्या बॅट्समनने नाराज केलं. जीत पाटीलनं नाराज केलं, सुजलनं नाराज केलं, चेतननं. राकेशच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले आणि प्रितेशनेही थोडंसं नाराज केलं. त्याच कारणास्तव या मॅचमध्ये दबाव सुरुवातीपासून वाढतच गेला. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय बाब्या, अगदी अंडरआर्म बॉक्स स्टाईलचा फटका. या बॉलवरती मिळते सिंगल, परागच्या खात्यामध्ये ती जाईल. धावा झाल्यात 22. लक्ष या मॅचमध्ये 30, अजूनही 8 बनवायचेत 11 बॉलमध्ये. प्रणयला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. एक टीम कारभावच्या माध्यमातून प्रणय पाहायला मिळाला आणि हा प्रणय आपल्याला पाहायला मिळतो टीम दापोडेचा. ओव्हर द विकेटने क्लासिकल स्ट्रोकसाठी जाणला जाणारा बाहुबली ही उपमा त्याला नुकतीच दिली नाहीये. ताकदीचा वापर नेहमी तो करत असतो आणि षटकारांचा राजा अर्थातच मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटीलच्या बॅटमधून षटकार. हा पास सहजरित्या खेळला, कारण त्याची जी ताकद आहे, तुम्ही जरूर WWE जर पाहिला असेल तर अशा बॉर्डर लाईनचे भरपूर सारे डिफेंडेबल तुम्हाला प्लेयर पाहायला मिळाले असतील, तुम्ही पाहिली असेल. अशा दाकड देही एसटीचा तुम्हाला रॅबॅक सुद्धा पाहायला मिळाला. फक्त 2ची गरज होती आणि रिव्हर्सच्या माध्यमातून स्टाईलने हा सामना केला गेला. फिनिश हा षटकार, आणि या षटकाराने अवघ्या जर आपण पाहिल्या तर 2.3 षटकाने 30 धावा इझिली कंप्लीट करत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल साई स्पोर्ट्स कारभाव. म्हणजे आजच्या दिवसातली शेवटची मॅच तुम्हाला 2 दिग्गज संघांमध्ये पाहायला मिळेल, साई स्पोर्ट्स कारभाव आणि त्यांच्या विरोधात जानुमान खोनी.